नमस्कार, मी धनश्री. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. आज असते महालक्ष्मी व्रताचे उद्यापन. आता हे उद्यापन मी कसे केले हे तर तुमच्याशी मी शेअर करणारच आहे. पण त्याआधी गेल्या एका व्हिडिओमध्ये मला एक अशी कमेंट आली होती की तुम्ही एवढी महामाया आदिशक्तीची पूजा करता आणि तिचाच दिवा पेटवताना सिगरेटच्या लायटरचा उपयोग करता. आणि मला ती वाटली की आपलं चुकलं की आपण असं सिगरेटचा लायटर नाही यूज केला पाहिजे. पण नंतर माझ्या असं डोक्यात आलं की काडीपेटी देखील सिगरेट पेटवण्यासाठी यूज होतेच ना, मग ती रास्त आणि लायटर रास्त नाही असं का? पहिली गोष्ट तर माझ्या घरामध्ये सिगरेट कुणीच पित नाही. असं नाहीये की मी सिगरेट पिली आणि तोच लायटर देवाचा दिवा पेटवण्यासाठी यूज केला. माझा हा लायटर फक्त आणि फक्त मी देवासाठीच यूज करते. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा काहीच दुसरा उपयोग होत नाही. त्यामुळे मला तरी यात वावगं नंतर काही असं वाटलं नाही की मी खूपच काही महाचूक केली, असंही मला वाटलं नाही. ठीक आहे, पण याच्यावर तुमचं काय मत आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि आज खूप छान दिवस आहे, उद्यापनाचा दिवस आहे. मी आशा करते तुम्हा सर्वांचं हे व्रत खूप सफल संपूर्ण व्हावं. लक्ष्मी माता तुमच्यावर अशीच प्रसन्न राहावी. चला तर मग बघूया माझं उद्यापन कसं झालं. गेरूचा रंग मी कालच माझ्या अंगणामध्ये देऊन घेतला होता, कारण वाळायला थोडा वेळ लागतो, म्हणून आदल्याच दिवशी मी ह्याची तयारी करून ठेवली होती. आता मला मागच्या वेळेस खूप जणांनी विचारलं होतं की गेरूचा रंगच का यूज करायचा. असं म्हणतात गेरूची माती ही लक्ष्मीला अतिशय आवडते. ज्याचं अंगण हे शेणाने सारवलेले गेरूने रंगवलेलं आहे, त्या घरामध्ये खूप देवी प्रसन्न होऊन आगमन करते आणि सदैव तेथे वास करते. ही माती लक्ष्मी आकर्षित करते असे देखील म्हणतात. उंबरा पूजन झालेले आहे, रांगोळी पूर्ण झालेली आहे. आता मोठी रांगोळी काढून घेते. त्याआधी बघा उंबरा किती छान दिसतोय. आता इथे मी आज लक्ष्मी रांगोळी काढणार आहे. श्री यंत्र रांगोळी, लक्ष्मी रांगोळी आणि ऐश्वर्य रांगोळी हे कोलमचे 3 वेगळे प्रकार आहे. त्यातली मी आज लक्ष्मी रांगोळी काढणार आहे. या रांगोळ्यांचा आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मोठा इतिहास आहे. तसेच याचे खूप मोठे शास्त्रही आहे की कशी काढावी, कोणत्या डायरेक्शननी कुठे आणावी, या सगळ्याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला रांगोळीच्या मंडल आकृती आपल्याला दिलेल्या आहेत. मॉडर्न टर्म्स मध्ये याला मंडल आर्ट असंही म्हणतात. आता पूर्णाची तयारी करून ठेवतीये मी सगळी. फक्त पुरणपोळी लाटायची ठेवणार आहे, बाकी सगळा स्वयंपाक उरकून घेणार आहे पूजा व्हायच्या आधी. स्वयंपाक उरकलाय, आता मी घेते पूजा करायला. हो, मी प्रसाद नेहमी पूजेच्या आधी करते, कारण पूजा झाल्यानंतर खरं सांगते एवढा वेळही राहत नाही माझ्याकडे. खूप वेळ जातो पूजेला आणि माझं बाळ लहान आहे, त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी नाही जमत. तुषारने फुलं आणून दिली आहेत आणि गंमत म्हणजे ही पांढऱ्या रंगाची फुलं ही माझ्या माहेरवरनं आलेली आहेत. माहेरच्या गोष्टींचा काही वेगळाच आनंद असतो. त्यामुळे बघा मी आज माझं मंदिर देखील पांढऱ्या फुलांनी किती छान सजून घेतलंय. हे मागचं जे बॅकग्राऊंड आहे हे मी लक्ष्मी पूजनच्या आधी बनवलं होतं. हे कसं बनवलं ह्याचा मी एक छोटंसं शॉर्ट तुमच्याशी शेअर केलेला आहे. मी लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. माझं पूर्ण डेकोरेशन करून झालंय. आता मी देवीला सजवायला घेतेय. तिला मी आज हिरवागार असं शालू घालणार आहे आणि त्यावर सुंदर असे मोत्याचे दागिने देखील घालणार आहे. देवीचं असं छान असं आवरून झालेलं आहे. आता बाकीची पूजा मी करायला घेते. दिवे पेटून घेतले, देवीचं छान आवरून घेतलंय, गणपती स्थापनाही करून झालीये. आता अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करून घेते. फुलांची वेणी किती सुंदर दिसतेय माझ्या देवीला. आता कुंकुमार्चन करण्याआधी मी पूर्ण फुलांची रांगोळी काढून घेणार आहे. छान अशी फुलांची रांगोळी माझी काढून झालीये. दारातही मी रांगोळी काढली आहे, पण ती तुमच्याशी थोडं पुढे शेअर करेल. माझं कुंकुमार्चन करून झालेलं आहे. मी कुंकुमार्चन कसं करते ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी पुढे तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. बाहेर बघा मी एंट्रीला जिथे माझं शू रॅक आहे तिथे कसं सजवलंय. पूर्ण उंबऱ्याची छानशी पूजा करून तिथे फुलं वाहिली आहेत आणि जी सकाळी मी रांगोळी काढली होती ना त्याच्या भोवती सुद्धा थोडंसं फुलांनी डेकोरेशन केलंय. तुळशीचा दिव्याची काच माझी फुटली आहे, त्यामुळे दिवा लगेच विझला जातोय. पूजेची कथा वाचून झालीये. माझी बाकीचे जे काही गोष्टी मी वाचते त्या सगळ्या झाल्यात. देवाची आरती होऊन आता देवाला मी छान पुरणपोळीचा नैवेद्य दिलाय. आता संध्याकाळी मात्र मी 5 सवासणी बोलवते हळदी कुंकाला. त्यांना हळदी कुंकू आणि प्रसाद देते. व्रताचे पुस्तक देत नाही, कारण आजकाल सगळ्यांकडेच असतं, ते उगाचच वायाला जातं. आणि हळदी कुंकू झाल्यानंतर मी उपवास सोडते संध्याकाळी. आज एकादशी आहे, पण मी एकादशी धरत नाही, त्यामुळे उपवास सोडून टाकणार आहे. आशा करते तुम्हाला माझं हे उद्यापन खूप आवडलं असेल. यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सर्वांचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. ओम मात्रे नमः.